आपण पाहत आहात ठळक घडामोड निर्भीड पत्रकारिता। बाणेर भागात 5,56,400 रुपये किमतीचा गांजा जप्त। गुन्हे शाखा 2 ची धडक कारवाई। अंमली पदार्थ विरोधी पथक 2 गुन्हे शाखा पुणे शहरच्या पथकाने एका खासगी कंपनीमध्ये काम करत असलेल्या मार्केटिंग आणि सेल्स पदवीधर तरुणाकडून पुणे शहरातील बाणेर परिसरात 5,56,400 रुपये किमतीचा ओझोकुश गांजा हायड्रोफोनिक गांजा हा अंमली पदार्थ जप्त केलाय। या प्रकरणी लिंगराज टोटीगर वयवर्ष 26 राहणार B/1102 सुखवानी पॅनारोमा सुसगाव बाणेर पुणे याला अटक करण्यात आली आहे। अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरुवार 10 एप्रिल रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक 2 गुन्हे शाखा पुणे शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन सुदाम गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कुमार नाईक व स्टाफ असे बाणेर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार आझाद पाटील यांना माहिती मिळाली की शिवशक्ती चौक रिक्षा स्टँड जवळ बाणेर पुणे इथं सार्वजनिक रोडवर सार्वजनिक ठिकाणी अर्जुन लिंगराज टोटीगर याच्या ताब्यात एकूण 5,56,400 रुपये किमतीचा, त्यामध्ये 3,05,400 रुपये किमतीचा 30 ग्रॅम 540 मिलीग्रॅम ओझोकुश गांजा हायड्रोफोनिक गांजा तसेच इतर ऐवज आहे। बातमीची खातरजमा करण्यासाठी पथक सदर ठिकाणी गेले असता त्यांना अर्जुन टोटीगर याच्याकडे वरील प्रमाणे ओझोकुश गांजा हायड्रोफोनिक गांजा असे इतर ऐवज मिळून आला। तो जप्त करण्यात आले असून त्याच्या विरुद्ध बाणेर पोलीस स्टेशन इथं गुन्हा रजिस्टर नंबर 54/2025 NDPS ऍक्ट कलम 8 क 20/I2 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। धक्कादायक बाब म्हणजे अटक आरोपी अर्जुन टोटीगर हा मार्केटिंग आणि सेल्सचा पदवीधर असून तो सध्या खासगी कंपनीमध्ये काम करत आहे। वरील कारवाई ही अपर पोलीस आयुक्त गुन्हे शैलेश बनकवडे, पोलीस उपायुक्त गुन्हे निखिल पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे 2 राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक 2 गुन्हे शाखा पुणे शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन सुदाम गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कुमार नाईक, पोलीस अंमलदार आझाद पाटील, प्रशांत बोमा दंडी, साहिल शेख, रवींद्र रोकडे, संदीप जाधव, मयूर सूर्यवंशी, दिनेश बास्टेवाड यांनी केली आहे।